पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? डाएट थाळी प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अतिशय कमीत कमी तेलात 500 कॅलरीच्या आत हे संपूर्ण असं ताटभर जेवण बनवून तयार होईल। तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी इथे आहे लाल भोपळा, त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। अगदी ऑप्शनल आहे, माझ्याकडे गाजर आहे चिरलेलं म्हणून मी ते घालते, नाही घातलं काहीच हरकत नाही। एक लसूण पाकळी, एक छोटा हिरव्या मिरचीचा तुकडा, थोडंसं पाणी घालायचं। कुकरच्या भांड्यात घेतलेलं आहे हे। मोड आलेले हिरवे मूग आहेत, हेही कुकरच्या भांड्यात घेतलेले, यामध्ये देखील पाणी घालायचं। कुकर घ्यायचा, कुकरच्या बेसलाही थोडं पाणी घालायचं। मूग शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मूग खाली, त्यावर लाल भोपळ्याचा डबा, झाकण लावूयात आणि एकतर 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊ शकता तुम्ही हे, किंवा 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे सगळं व्यवस्थित छान शिजतं। बीटाचा पराठा आपण करूयात। अर्ध बीट आहे, त्याच्या अशा छान फोडी तयार करून घेतल्यात, फटाफट होतं। एखादी हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि लिंबाचा रस। बीट आहे ना, लोहवर्धक असतं। कुठलंही जे फळ आहे किंवा भाजी आहे जे लोहवर्धक आहे त्यात थोडंसं आंबटपणा काहीतरी घालावा, त्यामुळे त्याचं शरीरात आपल्या ॲब्झॉर्प्शन किंवा छान शोषलं जातं। आता याची छान प्युरी करून घेऊया। पाण्याचा अजिबात वापर करायची गरज नाही आहे। मस्त काय छान अशी स्मूथ प्युरी बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकाल। यामध्येच घालूयात चवीपुरतं मीठ। नंतर मग पोळीमध्ये मीठ घालायची गरज नाही, किंवा पराठा करताना त्या अंदाजाने घाला। ओवा, जिरं आणि कोथिंबीर, आणि जस्ट पल्स करायचं। आता हलकंसं पल्स केलं तरी खूप झालं। हे मिश्रण आपलं आहे बनवून तयार। इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। आता यामध्ये ही जी आपण बीटची प्युरी तयार करून घेतली, ही सगळी प्युरी घालायची। पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही आहोत। प्युरीमध्ये जितकं मॉइश्चर आहे ना, तेवढ्यात हे मळून होतं। 1 चमचा तीळ, तिळामध्ये भरपूर मात्रामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे तीळ शक्यतो वापरायचे। आता हे मळून घेऊयात। हे छानपैकी मळून गोळा तयार आहे। आता काय करूयात, हे काढून घेऊयात आणि हे मुरण्यासाठी साधारण एक 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवूयात। इथे हे छान शिजवून घेतलेलं आहे। आता लाल भोपळा काय करायचा, त्यातल्या पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याची छानपैकी प्युरी तयार करून घेऊयात। आता ही प्युरी काढूयात एक कढईमध्ये। यात थोडंसं पाणी घालूयात, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतपतच। तुम्हाला दाटसर सूप आवडत असेल तर नाही पाणी घातलं काहीच हरकत नाही। तर यामध्ये जाईल थोडंसं चवीपुरतं मीठ, पिझ्झा सीझनिंग म्हणजे पिझ्झासोबत जो मसाला येतो तो, पिझ्झा बर्गरसोबत अरिगानो असेल अरिगानो वापरा, चिली फ्लेक्स, यामध्ये जाईल आता मिरपूड। मिक्स करूयात आणि एक उकळी काढूयात। आणि इथे बघू शकाल सूपला छान अशी उकळी आलेली आहे आणि सूप आपलं बनवून आहे तयार। आता हिरवे मूग फोडणीला घालूयात। तर यासाठी तेल गरम केलंय, अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे। यामध्ये घातलंय जिरं। जिरं छान फुललं की हलक्याशा अगदी पाव चमचा मेथ्या घालते। मेथ्या घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण शरीरासाठी मेथ्या खाल्लेलं कधीही चांगलं असतं, त्यामुळे उसळ, डाळ, आमटीचा प्रकार जेव्हा जेव्हा करते तेव्हा मेथ्या मी वापरते। कढीपत्ता आणि टोमॅटो, एक 2-3 मिनिटं हे छान शिजवून घेऊया।
टोमॅटो छान परतत आलं की यामध्ये घालूयात लसूण पेस्ट, गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, लाल तिखट अर्धा चमचा, थोडीशी हळद. छान हा मसाला परतून घेतलेला आहे. अगदी साधी फोडणी आहे पण खमंग आणि रुचकर लागते. ते यात हे वाफवलेले हिरवे मूग घालायचे, पाणी घालायचं आवश्यकतेनुसार, चवीनुसार मीठ आणि दॅट्स इट. एक फक्त आता उकळी काढून घ्या. छानशी उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं हिरवे मूग पण बनवून आहेत तयार. आता हे पराठ्याचा जो गोळा आपण तयार करून घेतला होता हा छान मुरवून घेतलेला आहे आणि हे मळताना तेल तूप अजिबात वापरलेलं नाही आहे. आता यातून लहान पोर्शन साईज घेऊयात, पराठा लाटून घ्यायचा. किती छान लाटलं जातं तुम्ही बघू शकाल आणि छान असा एकसारखा पराठा दिसावा यासाठी झाकण घ्यायचं. कट करून म्हणजे तो दिसायला खूप सुंदर असा एकसारखा दिसतो. आता चला भाजून घेऊयात हा पराठा. तवा आहे गरम, त्यामध्ये हा पराठा घालूयात आणि छान दोनही बाजूने हलकासा भाजून घेऊयात. खूप असे डाग पडतील इतका नाही भाजायचा. एक बाजू छान भाजून झाली की दुसरी बाजू पण भाजून घेऊया. पराठा आता सगळ्या बाजूने शिजला पण पाहिजे पण ॲट द सेम टाइम त्याला खूप असे ब्राउनिश डाग पण नाही पडले पाहिजे, कारण बीटचा पराठा आहे ना असाच विदाउट डाग दिसायला छान दिसतो. आता गॅस करते बंद आणि यावर लावूयात हलकंसं तूप. हवं तर तेल लावलं तरी चालेल. आणि आता इथे आपली संपूर्ण थाळी बनवून आहे तयार. लाल भोपळ्याचं सूप करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला लाल भोपळा, गाजराचे तुकडे, एक लसूण पाकळी, एक छोटा हिरव्या मिरचीचा तुकडा, पाणी, चवीनुसार मीठ, पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स, मिरपूड. एका भांड्यात लाल भोपळा, गाजराच्या फोडी, लसूण आणि हिरवी मिरची घेऊन यात पाणी घालायचं आणि दुसऱ्या भांड्यात मोड आलेले हिरवे मूग घ्यायचे आणि कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे. आता शिजवलेल्या लाल भोपळ्याची प्युरी तयार करायची आणि कढईत घालून यात चवीप्रमाणे मीठ, पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स आणि मिरपूड घालायची आणि या मिश्रणाची एक उकळी काढायची. झालं आपलं लाल भोपळ्याचं सूप तयार. मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेले हिरवे मूग, 1 चमचा तेल, 1 चमचा जिरं, पाव चमचा मेथी दाणे, कढीपत्ता, चिरलेला टोमॅटो, लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी. हिरव्या मुगाची उसळ करताना पहिले जिऱ्याची फोडणी करून त्यात मेथी दाणे, कढीपत्ता आणि टोमॅटो परतून घ्यायचे. आता यात लसूण, गरम मसाला, तिखट, हळद घालून हे मिश्रण परत एकत्र परतायचं. आता यात वाफवलेले मूग घालायचे, त्यावर चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली हिरव्या मुगाची उसळ तयार. बीटाचा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: बीट, 1 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, कोथिंबीर, 1.5 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा पांढरे तीळ, साजूक तूप. बीटाचा पराठा करण्यासाठी बीट, हिरवी मिरची, लसूण आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकजीव वाटून घ्यायचं. यात चवीप्रमाणे मीठ, ओवा, जिरं आणि कोथिंबीर घालायची आणि याची हलकीशी भरड करायची. आता गव्हाच्या पिठात तयार केलेली बीटाची भरड आणि तीळ घालायचे आणि कणिक व्यवस्थित मळून घ्यायची. आता याचे अशा पद्धतीने पराठे करायचे. अशा पद्धतीने सगळे पदार्थ सर्व्ह करायचे. झाली आपली डाएट थाळी तयार.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.